आहेत, उपस्थित राहणारही आहेत। पंतप्रधानांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई ह्या जाऊन भेटल्या, याही बातम्या झाल्या। याचा अर्थ भेटीगाठी होणं म्हणजे त्या प्रत्येक भेटीमध्ये राजकीय चर्चा असते असं काढण्याची काही आवश्यकता वाटत नाही मला तरी। परंतु काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे खासदार हे पंतप्रधानांना भेटून आले। 10 मिनिटं भेट होईल असं वाटत असताना ती भेट 25 मिनिटं झाली। त्यावरून सुद्धा येत्या काळामध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा झाल्या असाव्यात किंवा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सरकारला पाठिंबा देणार आहे किंवा मदत करणार आहे अशा स्वरूपाच्या सुद्धा वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी होताना दिसतात। आता कालच्या भेटीवरून सुप्रियाताईच याच्याविषयी बोलू शकतात किंवा पंतप्रधान बोलू शकतात। आमच्यासारख्याने त्याच्यामध्ये कयास लावण्याची काही आवश्यकता वाटत नाही। प्रशांत किशोर यांना भाजपचा कडाडून विरोध असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांची वाढलेली जवळीक ही कुठेतरी आगामी दिवसात मिठाचा खडा पाडू शकते। एक तर पहिला एक विषय प्रशांत किशोर आणि आमच्या पक्षाचं काय ठरलेलं आहे नाही ठरलेलं आहे याच्याविषयी मला कल्पना पण नाही आणि तसं असेल असं मला काही वाटत पण नाही। राहिला दुसरा प्रश्न, प्रशांत किशोरांविषयी समजा गैरसमज जर का असतील, 2014ची निवडणूक ही माध्यमांमधनं जी बघितली ती भारतीय जनता पार्टीनेच त्या ठिकाणी प्रशांत किशोरांची नेमणूक केलेली असेल, त्याच्यानंतर त्यांनी बदल केला असेल, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये दुराग्रह होण्याचा काही संबंध येत नाही। भाजप पक्षामध्ये काही मोठे बदल केले जाणार आहेत का? प्रदेश अध्यक्ष बदलासंदर्भात सुद्धा चर्चा होती आणि किशोर यांनी सल्ला दिल्याचं देखील कळालं की प्रदेश अध्यक्ष बदलले पाहिजे। प्रदेश अध्यक्ष बदलाचा सुतराम सुद्धा संबंध नाही। राहिला प्रश्न की प्रदेश अध्यक्ष बदलाचा सूचना प्रशांत किशोर यांनी दिल्या असतील असं मला अजिबात वाटत नाही आणि कोणाच्या सल्ल्यानुसार प्रदेश अध्यक्ष बदलवला जातो असंही कधी होत नसतं। हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे, पक्षाचा अंतर्गत विषय आहे। ती जबाबदारी ही राष्ट्रीय अध्यक्षांची आहे। आमचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष चांगलं काम करतायत, त्याच्यामुळे आता बदलण्याचा विषय आणि तेही कुणाच्या सल्ल्यानुसार बदलण्याचा विषय असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुतराम संबंध नाही। सर, प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमच्याही नावाची चर्चा कधी कधी पडद्यामागे किंवा कानावरती येत असते, की याच्यात किती लक्ष आहे? मला माध्यमांमधनं ही सातत्याने बाब लक्षात आलेली आहे की सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश अध्यक्ष अनिल पाटील होतील अशी जशी तुमच्या सूत्रांकडनं तुम्हाला मिळालेली माहिती असते तशी माझेही सूत्र आहेत। माझ्या सूत्रांच्या माध्यमातून मला असं वाटतं की माझं प्रदेश अध्यक्षाची चर्चा कुठेही झालेली नाही। पक्षाने दिली जबाबदारी तर सांभाळणार निवडणूक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहण्यामध्ये मला सगळ्यात जास्त आनंद आहे। पक्ष काय कार्यकर्ता म्हणून काम करू द्यायची मला संधी वारंवार द्यावी अशी माझी इच्छा आहे। प्रत्येक भेटीत राजकीय चर्चा नसते आणि प्रदेशाध्यक्ष बदलाचा सुतराम संबंध नाही। कुणाच्या सल्ल्यानुसार अशा प्रकारे प्रदेशाध्यक्ष बदलला जात नाही, ही पक्षाची अंतर्गत बाब आहे असं अनिल पाटील यांनी म्हटलंय।